तीर्थ का घेतलं जातं? कारण त्याच्यामध्ये ते चॅन्टिंग, आपण देवाचं जे काही नामस्मरण केलंय ते त्या पाण्यात उतरलेलं आहे आणि मग ते पाणी पिऊन आपल्याला हिलिंग होणार आहे. पिण्याच्या आधी आपण नामजप करणं किंवा श्लोक म्हणण्याची परंपराच होती ना. म्हणजे त्याचा अँगल तो सायंटिफिकच होता. आपल्या घरातला वरण भात तूप लिंबू हे आयडल फूड आहे आपल्या त्वचेसाठी, आपल्या ब्रेन फंक्शनसाठी आणि आपल्या आतड्यांसाठी. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मावळे जेव्हा लढायला जायचे तेव्हा सुरुवात ते काय करायचे? भाकरी, पिठलं, कांदा आणि हिरवी मिरची. आयडल फूड फॉर गट, ब्रेन फंक्शन, मसल रिकव्हरी. दर तासाला आपण पाणी प्यावं, घोट घोट पाणी प्यावं, घटा पाणी पिऊ नये. जेवणाचं ताट स्वतःसाठी वाढून घेणं हे एक सेल्फ लव्हचा ॲक्ट आहे. अमेरिकन स्पोर्ट्स मेडिसिनचे काही रिसर्च आहेत की त्यांनी सांगितलं एखादी व्यक्ती जर सलग 3 तास एका जागी बसत असेल तर 1 सिगरेट ओढल्यासारखं आहे. हाय, हॅलो, नमस्कार. वेट सेट गोच्या नव्या कोर एपिसोडमध्ये मी गार्गी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. कसं आहे मंडळी, मन चंगा तो कठोती में गंगा असं म्हटलं जातं. असंच आपल्या मनाला आनंदी ठेवण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का, आहार हा खूप मेजर रोल प्ले करत असतो. आता नेमका या दोघांचा संबंध काय, कसा आहार आपल्या मनाला स्थिर करण्यासाठी गरजेचा असतो, अशा सगळ्या आपल्या मनातल्या कोड्यांची उत्तरं जी आहेत ती आज आपण थेट एक्सपर्टकडनं जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर सुप्रसिद्ध डायटिशियन, त्याचबरोबर स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट डॉक्टर अवंती दामले मॅम आलेले आहेत. मॅम, लोकमत सखीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. मॅम, आपण आपल्या गप्पांना सुरू करूया. सगळ्यात पहिले जसं मी म्हटलं की मनाला आनंदी ठेवणारा हा आहार, या मनामध्ये आणि आहारामध्ये नेमके संबंध काय आहेत, कशा प्रकारे बॅलन्स साधला गेला पाहिजे? ओके, म्हणजे आपण जेव्हा कुठलाही अन्नपदार्थ खातो तर अन्नाचे 3 महत्त्वाचे फंक्शन्स आपण म्हणू शकतो. पहिलं फंक्शन जे आहे ते म्हणजे ऑफकोर्स पोषण मिळण्यासाठी, म्हणजे आपण जो काही आहार खातोय त्याच्यामुळे आपल्याला पोषण मिळतं. दुसरं म्हणजे बॉन्ड तयार होण्यासाठी. म्हणून असं म्हणतात की कोणाच्या मनात शिरायचं असेल तर त्याचा मार्ग पोटातून जातो. ओके. आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःला एक आनंद मिळतो. म्हणजे जो तुला पाणीपुरी खाऊन मिळत असेल किंवा चॉकलेट खाऊन मिळत असेल किंवा एखादा गोड पदार्थ खाऊन मिळत असेल, बिकॉज यू फील नाईस आफ्टर कन्झम्पशन ऑफ फूड. सो हा एक महत्त्वाचं फंक्शन आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण नुसतं कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स ह्याचा विचार करायला लागतो आणि ह्या आनंदाला मुकतो. तर मला असं वाटतं की मनाच्या आरोग्याच्या दृष्टीने जर विचार करायचा म्हटला तर योग्य आहार, माइंडफुल इटिंग आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंद देणारा आहार, या दोघांचा समन्वय साधणं गरजेचं आहे. खरं आहे. म्हणजे आपण बरेचदा मनासाठी कमी खातो आणि पोटासाठी जास्त खातो. म्हणजे आता मला पुढे तुम्हाला तेच विचारायचं की जे काही आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेंड्स आलेले आहेत किंवा समहाव अशा काही गोष्टी आहेत की ज्यामुळे ना आपण सगळ्या गोष्टी रेस्ट्रिक्ट करायला लागलोय, सगळ्यावर बंधनं यायला लागलीत. त्यामुळे कुठेतरी आजकाल लोकांच्या मानसिकदृष्ट्या जे काही त्यांना प्रॉब्लेम जाणवत आहेत किंवा स्ट्रेस मॅनेज करायला त्यांना त्रास होतोय, त्यामुळे काही होतंय का, असा काही संबंध आहे का? म्हणजे आता मध्यंतरी तू असं ऐकलं असेल की एव्हरीबडी स्टार्टेड हॅव्हिंग पिंक सॉल्ट. म्हणजे सगळ्या लोकांनी अचानक सैंधव खाणं चालू केलं किंवा पिंक सॉल्ट खाणं चालू केलं. पण आपल्याला आहारशास्त्राच्या दृष्टीने आयोडीनयुक्त मीठ खाणं गरजेचं होतं. ते बंद केलं आणि अचानक सगळ्यांनी रॉक सॉल्ट चालू केलं. म्हणजे त्या पिंक सॉल्टमध्ये आयोडीन कमी असतं? त्याच्यामध्ये आयोडीन नाहीच आहे. आणि त्याच्यामुळे जो आपल्या भारतामध्ये इरॅडिकेट झालेला जो काही आयोडीन डेफिशियन्सी होती ती परत चालू झाली. सो कुठलेही ट्रेंड फॉलो करताना आपल्याला थोडंसं माइंडफुल राहणं गरजेचं आहे की आपलं शरीर हे नुसतं म्हणजे फक्त कॅलरीजचा विचार करत नाही, त्याच्यापासून मिळणाऱ्या न्यूट्रिशनचाही विचार केला गेला पाहिजे, त्याच्यापासून मिळणाऱ्या पोषण मूल्यांचा विचार केला गेला पाहिजे आणि मग आपला आहार प्लॅन केला गेला पाहिजे. खरी गोष्ट आहे. आणि ही गोष्ट आम्ही सर्रास करत होतो. म्हणजे अगदी सॅलेडवर पण ते पिंक मीठ, पिंक सॉल्ट टाकलं की असं वाटायचं अरे यार आपण हेल्दी खाते. असं नाही होत, असं होत नाही ऍक्च्युली. बरं. आणि जसं तुम्ही म्हणालात की आपण विचारपूर्वक गोष्टी केल्या पाहिजेत, तर हाच आपला विचार आपण मेंदूनी करतो. तर आपल्या आहाराचा मेंदूच्या कार्यक्षमतेवर कसा परिणाम होत असतो? म्हणजे स्पेशली जे स्टुडंट आहेत, म्हणजे जे परीक्षेसाठी काहीतरी प्रिपेअर करतात किंवा इन जनरल सुद्धा धकाधकीच्या जीवनामध्ये ऑफिस स्ट्रेस आपण डील करत असतो, मग मेंदूच्या कार्यक्षमतेवर आहाराचा कसा परिणाम? ओके, आपण जे काही खातो त्याची 75% जी एनर्जी आहे, फ्युएल आहे, ते ब्रेनच कन्झ्युम करत असतं. राईट. मग तुम्ही जर खूप
कुठलंही फॅट डाएट करताय, काहीतरी खूप 18 आवर्स वगैरे फास्टिंगचा विंडो तुमचा जास्त होतोय, किंवा तुम्ही खूप प्रिझर्वेटिव्ह असणारे पदार्थ खाताय, खूप साखरयुक्त मैदायुक्त पदार्थ खाताय, तर त्याचा परिणाम तुमच्या ब्रेन फंक्शनवर पण जास्तच होणार आहे. कारण मेंदूच्या कार्यक्षमतेला वाढवण्यासाठी आपल्याला इसेन्शियल फॅट पाहिजे, प्रथिनं पाहिजेत, योग्य प्रकारात अँटीऑक्सिडंट पाहिजेत, त्याची तफावत निर्माण होईल आणि मग ब्रेन फंक्शन अफेक्ट होणार आहे. सो इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, यू आर व्हॉट यू ईट. सो तुमच्याकडे बघून कळतं की तुम्ही काय खाताय, तुमचे आहारातले चॉईसेस काय आहेत. आणि आहारातला चॉईस म्हणजे फॅन्सी पाहिजे असं अजिबातच नाही आहे. म्हणजे फक्त अवाकाडोच खाल्लं पाहिजे का, तर असं नाही आहे. आपल्याकडची कारळ्याची चटणी, जवसाची चटणी इज गोइंग टू गिव्ह अस इसेन्शियल फॅट, जे आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे, जे आपल्या ताटामध्ये आहेच. ओके, त्यामुळे सो कॉल्ड फॅन्सी फूडच खाल्लं पाहिजे का, तर असं नाही आहे. आहार पद्धती ही आपल्या लोकल आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटवर अवलंबून असली पाहिजे. म्हणजे आपल्याकडे जे पिकतं ते आपण खाल्लं तर त्याचा आपल्याला आहारशास्त्राच्या दृष्टीने फायदा पण जास्त होईल. कारण का कम्यूट कमी होईल, ट्रान्सपोर्ट कमी होईल, तुमच्या दारातच आहे, तुम्ही ताटात घेतलं तर तुम्हाला प्रोसेस न होता. सो कुठलेही अफाजाड काहीतरी वेगवेगळे बदल न करता आपण जो आपला ट्रॅडिशनल आहार पद्धती आहे त्या जर अवलंबू शकलो, आपण लोकल अन्नपदार्थ खाऊ शकलो, तर ब्रेन फंक्शन पण चांगल्या प्रकारे व्हायला मदत होणार आहे. खरं आहे. आणि हा पण एक डिफरन्स असतो का मॅम, की आपण जे शिळं अन्न खातो, म्हणजे बरेचदा असं होतं की आपण घरात काही बनवले आणि 5-5 दिवस ते तसंच आणि नंतर आपण काढून खातो, त्याचा आणि जे ताजं अन्न आपण कन्झ्युम करतो, या दोघांचा पण काही आपल्या शरीरावर आणि मनावर परिणाम होत असतो. अगदी. कारण ना आपण आता मी थोडंसं जेवणाच्या पद्धतीबद्दल बोलते आधी. म्हणजे जेवण चालू करताना लाळ निर्मिती झाली पाहिजे. जर आपण शिळे पदार्थ की जे थंड ठेवलेत, मध्ये गरम केलेत, मग त्याच्यामध्ये जे ओरिजिनल रस असतील पदार्थांचे ते कमी होतील, त्याच्यामध्ये जे न्यूट्रिएंट्स असतील ते कमी होतील, तर तो पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या जिभेला तेवढी लाळ निर्मिती होणारच नाही आहे. ओके, आणि लाळ निर्मिती होणं हे खूप गरजेचं आहे. कारण का लाळ हे पहिलं एन्झाईम आहे आपल्या पचनाच्या दृष्टीने. म्हणजे पचन आपलं तोंडापासून चालू होतं, पोटात नाही चालू होत. सगळ्यांना वाटतं की पोटात गेलं ना की म्हणजे मग त्याच्यामध्ये चरवण चालू होईल आणि पचन चालू होईल. असं नाही आहे. लाळ निर्मिती ही तोंडात होते. जेव्हा आपण घास व्यवस्थित चावतोय तेव्हा त्याच्यामध्ये ती लाळ मिसळली जाईल आणि मग लाळेमध्ये जे असणारे एन्झाईम्स आहेत ते अन्नाचं विघटन करायला चालू करतील आणि मग पोटामध्ये गेल्यानंतर पचन चालू होईल. सो शिळे पदार्थ आपण जर खाल्ले तर पचनावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मी असं म्हणते की तुम्ही जेवढं रोजच्या रोज अन्न बनवू शकाल, आणि रोजच्या रोज अन्न बनवताना पण आपल्याला त्याच्यामध्ये खूप काहीतरी प्रोसेसिंग केलं पाहिजे, त्याच्यामध्ये खूप वाटण घातलं पाहिजे असं नाही आहे. जेवढं आपण ओरिजिनल टेस्टच्या जवळचं अन्नपदार्थ बनवू तेवढा आपल्याला फायदा जास्त. जेवढं आपण त्याच्यामध्ये वाटण घालू, त्याच्यामध्ये खूप तेल मसाले चमचमीत करायचा प्रयत्न करू, तेवढं त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू कमी कमी होणार आहे. राईट. म्हणजे जसं म्हटलं जातं की काही फळभाज्या आहेत किंवा काही फळं आहेत ती जशीच्या तशी खावी, रादर दॅन त्यावर इतर सगळे आपण मसाले आणि एव्हरीथिंग असं करू नये असं म्हटलं. स्पेशली फळांच्या बाबतीत तू बघितलं असेल, पेरू, कलिंगड सगळ्यांना मीठ मसाला कशासाठी, ओरिजिनल चव आहे. अननेसेसरीली हे जे हिडन सॉल्ट जातं की नाही ते आपल्या नकळत जातं. म्हणजे तुम्हाला वॉटरमेलन, कलिंगड तुम्ही खाताय, मस्कमेलन म्हणजे खरबूज खाताय, पेरू खाताय, ह्याच्यावर तुम्हाला मीठ मसाला टाकायची गरजच काय आहे. ओके, आणि परत एकदा आपण फक्त 2 इंच जिभेचा विचार करतोय, आपण 32 फुटाच्या इंटेस्टाईनचा विचार करायला पाहिजे. व्हेरी ट्रू. आणि 32 फुटाचं इंटेस्टाईन हाफ टेनिस कोर्ट इतकं आहे आणि जीभ फक्त 2 इंच आहे, तर 2 इंच आणि हाफ टेनिस कोर्ट एवढा मोठा डिफरन्स आहे. मग आपण तो विचार करणं गरजेचं आहे. आपण फक्त जिभेचं ऐकलं तर मग आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणामच दिसेल. खरं आहे. म्हणजे हा प्रश्न विचारण्यामागचं कारण बरेच आपल्या अशा सख्या आहेत, गृहिणी आहेत, ताई आहेत, आजी आहेत, अजूनही ते फ्रीजमध्ये ठेवलेलं तसंच 5-5 दिवसांनी खाल्लं. आणि मी अजून एक सांगते की म्हणजे डम्पिंग ग्राउंड नाही आहे आपलं पोट. म्हणजे घरात अन्न वाया जाऊ नये म्हणून आपण आपल्या पोटात ते साठवून ठेवणं हे जरा चुकतंय आणि ते बदललं गेलं पाहिजे. कारण बऱ्याच घरी मी असं बघितलंय की इव्हन माझ्या
घरी सुद्धा मी अशा बऱ्याच वेळा गोष्टी बघितल्या आहेत की प्रायोरिटी स्वतःला ताटाला दिली जात नाही. ताट स्वतःसाठी वाढून घेणं, त्याच्यामध्ये चौफेर आहार आहे की नाही ते बघणं, आपलं आहार हा कलरफुल आहे की नाही हे बघणं, हे पण गरजेचं आहे. म्हणजे ताटाकडे बघितलं तर डोळे तुमच्या मेंदूला सिग्नल पाठवणार आहेत की आता डायजेशन प्रोसेस चालू केली पाहिजे. पण डोळ्यांनी बघितलंच नाही अन्नाकडे, अन्नाचा रंगच लक्षात नाही आला, तो पचन कसं चालू होईल, मेंदू जागृत कसा होईल. मग हे स्क्रीन टाइम जेव्हा आपण स्पेशली जेवताना करतो ते पण म्हणजे चुकीचंच नॉट रेकमेंडेड. डोळ्यांनी अन्नाला बघणं, कानांनी आवाज ऐकणं, नाकानी वास घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण का त्याच्यामुळे तुमचे सेन्सरी जी सिस्टीम आहे ब्रेनमधली ती ॲक्टिवेट होणार आहे आणि मग ब्रेन सांगेल की हां आता डायजेशन चालू करावं लागेल, मग त्याप्रमाणे एन्झाईम्स येतील. आणि आपण जर जेवताना समोर टी व्हीमध्ये बघतोय, आपण न्यूज बघतोय किंवा आपण काहीतरी टिपिकल काही सिरियल्स बघतोय की ज्याच्यामध्ये भावनाच वेगळ्या आहेत. आपण असं म्हणतो ना, जैसा मन वैसा अन्न, तर ते होणार नाही. मग आपल्या मनामध्ये अशा द्वेषाच्या भावना आहेत, रागाच्या भावना आहेत किंवा खूप दुःखाच्या भावना आहेत आणि आपण जेवतोय तर पचन चांगलं कसं होईल. व्हेरी ट्रू. त्यामुळे नो स्क्रीन बिफोर फूड, ड्युरिंग फूड. हे तर इवन असंही म्हटलं जातं की पाणी आहे किंवा अन्न पदार्थ आपले जे आहेत ते एक वेगळ्या प्रकारची आपल्याला एनर्जी देतात. म्हणजे पाणी पिताना सुद्धा म्हणतात की सकारात्मक विचार आपण केला पाहिजे किंवा जेवतानाही. वॉटर हॅज मेमरी आणि हे प्रोव्हन आहे. असे खूप रिसर्च आहेत की त्याच्यामध्ये ॲक्च्युली H2O हे आपण केमिकल स्ट्रक्चर आहे त्याचं, पण त्याचे बॉन्ड बदललेत. तुम्ही ॲफर्मेशन्स काय देताय किंवा ते पाण्याला काय ऐकवलं जातंय, म्हणून आपल्याकडे तीर्थाला महत्त्व आहे. तीर्थ का घेतलं जातं, कारण त्याच्यामध्ये ते चॅन्टिंग, आपण देवाचं जे काही नामस्मरण केलंय ते त्या पाण्यात उतरलेलं आहे आणि मग ते पाणी पिऊन आपल्याला हिलिंग होणार आहे. आणि वॉटर हॅज मेमरी. त्यामुळे तुम्ही, आणि 75% ह्युमन बॉडी इज मेड अप ऑफ वॉटर, अर्थ इज मेड अप ऑफ वॉटर. तर पाणी पिताना त्याला ॲफर्मेशन्स देणं किंवा, आणि आपल्याकडे प्रत्येक खाण्याच्या आधी पिण्याच्या आधी आपण नामजप करणं किंवा श्लोक म्हणण्याची परंपराच होती ना. म्हणजे त्याचा अँगल तो सायंटिफिकच होता. म्हणजे वदनी कवल घेता नाम घेता फुकाचे, त्याच्यामध्ये जो श्लोक आहे त्याच्यामध्ये काय म्हटलंय की आतमध्ये यज्ञकर्म चालू आहे. म्हणजे पोटामध्ये जो अग्नी आहे त्याला आपण आहुती देतोय. वी डोंट ट्रीट आवर बॉडी इन दॅट वे. मग आपण बिझी आहोत, अगदी मान्य आहे, पण मग मी असं म्हणेन की ॲटलिस्ट नो स्क्रीन व्हाईल इटिंग फूड. कारण जेव्हा आपण जेवणाची पंगत असते, तू बघितलं असेल की देशातली जेव्हा लोक आपल्याकडे येतात तेव्हा आपण काय करतो, आपण खाण्यासाठीच लोकांना बोलतो. बरोबर. खाण्यातूनच बॉन्ड तयार होतो. मग त्यावेळेस जर स्क्रीन चालू असेल तर बॉन्ड कसा तयार होईल. व्हेरी ट्रू. सो जेवताना फक्त कॉन्सन्ट्रेशन करून आपल्या अन्नाकडे लक्ष देणं गरजेचं. खरं म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्याला मानसिक दृष्ट्या अगदी स्ट्रॉंग करण्यासाठी खूप गरजेच्या असतात आणि ते आपल्याकडेच आहेत, ज्याच्यासाठी आपण बाहेरच जातोय, वेगवेगळे कोर्सेस करायला बघतोय. आणि कलर्स, म्हणजे आपण आपल्या अन्नामध्ये जेवढे कलर्स बघतोय नॅचरल, म्हणजे पिवळं वरण असेल किंवा गाजराची कोशिंबीर असेल, पालेभाजी असेल, एखादी उसळ असेल, जेवढे कलर्स येतील तेवढी आपली स्किन चांगली होणार आहे, तेवढं आपलं गट चांगलं होणार आहे आणि ते बघून फ्रेश वाटतं. म्हणजे जसं आपण रेस्टॉरंटमध्ये एखादी खूप छान सर्व केलेली डिश असते, ते करण्यामागचा पण कदाचित हाच हेतू असावा. आपलं ताट हे इंद्रधनुष्य असावं. राईट. म्हणजे त्याच्यामध्ये रंग दिसले पाहिजेत. मी माझ्याकडे आलेल्या सगळ्या पेशंट्सना प्रश्न विचारते की आजच्या तुमच्या दुपारच्या जेवणामध्ये कुठल्या रंगाची भाजी होती. उत्तर देताच येत नाही, कारण का तेवढं लक्षच नाही. सो गेम खेळतात घरामध्ये, लहान मुलं असतील तर विचारू शकता कुठल्या रंगाची भाजी आहे, मग त्याच्यावर फोडणी कुठल्या रंगाची घातली आहे, मग कोणाला मोहरी आहे का, कोणाला जिरं आहे का. सो दॅट्स हाऊ कॉन्व्हर्सेशन विल स्टार्ट. व्हेरी ट्रू. जसं आता आपण एकंदरीत ब्रेन फंक्शनबद्दल बोललो, तसं आपण गट हेल्थकडे पुढे वळूया की गट हेल्थ व्यवस्थित राहण्यासाठी काय आहार घेतला पाहिजे. कारण गट हेल्थ जर व्यवस्थित नसेल तरी सुद्धा मानसिकदृष्ट्या खूप चिडचिड होणं, सॅड वाटणं आणि अशा बऱ्याच गोष्टी होताना दिसतात. अगदी. म्हणजे आपलं पोट आणि मेंदू हे कनेक्टेड आहेत. नेव्हल, आपलं स्पायनल कॉर्ड म्हणजे नर्वस सिस्टीम आणि ब्रेन ह्यांना जोडणारा एक ॲक्सिस आहे. त्यामुळे आपल्या खाण्यामध्ये आपण असा बदल करणं गरजेचं आहे की जो आपली गट हेल्थ चांगली करेल.
आपली गट हेल्थ जर चांगली नसेल तर इन्फ्लमेशन वाढणार आहे, अंगावरची सूज वाढणार आहे, त्याचबरोबर वॉटर रिटेन्शन होणार आहे, पाणी साठणार आहे, थकवा येणार आहे, मूड स्विंग्स होणार आहेत, त्वचा अतिशय निर्जीव म्हणू शकतो अशी होऊ शकते. तर तुमची गट हेल्थ चांगली असेल तर तुमचं पचन चांगलं होईल. जेवढं पचन चांगलं तेवढं न्यूट्रिएंटचं ॲब्झॉर्प्शन चांगलं, तेवढी पोषण मूल्य शरीराला सगळ्या पेशींना मिळतील आणि रिकव्हरी होईल. सो आपण गट हेल्थच्या दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा आहारामध्ये प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक या दोघांचाही समन्वय साधणं गरजेचं आहे. राईट. प्रोबायोटिक म्हणजे काय की ज्याच्यापासून आपल्याला इसेन्शियल बॅक्टेरिया मिळतील, जे आपल्या आतड्यांच्यामध्ये असणारे जे रोगजंतू आहेत त्यांना वाढायला मदत करते, त्याला प्रोबायोटिक म्हणायचं. आणि प्रीबायोटिक म्हणजे आपण जे फायबर खातोय त्याच्यामुळे काय होईल की हे जे बॅक्टेरिया आहेत, जे चांगले बॅक्टेरिया आहेत ते वाढायला मदत होईल. ओके. सो तुला माहिती आहे की सगळ्या लोकांना हल्ली काय वाटतं की कोरियन लोकांसारखी स्किन असावी, ग्लास स्किन. ग्लास स्किन. ती ग्लास स्किन कशी होईल? कारण का त्यांच्या आहारामध्ये ना बंचन नावाचा एक डावी बाजू आहे, जशी आपल्याकडे डावी बाजू आहे ताटाच्या. ओके ओके. तर बंचन इज बेसिकली व्हेजिटेबल्स. सो भाज्यांची लोणची, भाज्या विनेगरमध्ये घालून केलेल्या आहेत किंवा कच्च्या भाज्या आहेत, सीवीड आहे. सो एव्हरीथिंग इज प्लांट बेस्ड. आणि हेच जर आपलं ताट बघितलं तर आपल्या ताटामध्ये पण डाव्या बाजूला चटणी आहे, कोशिंबीर आहे, भरीत आहे, डांगर आहे, त्याचबरोबर पंचामृत आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या सॅलेड आपण घेऊ शकतो. सो ही सगळी आपल्या आहारातली, इंडियन आहारातली बंचन आहेत की जी आपल्या स्किनसाठी मदत करतील. खरंय खरंय. आता मग असे कुठले घटक आहेत की जे आपला मूड बूस्ट करण्यासाठी खूप फायदेचे आहेत, जसं ओमेगा 3? म्हणजे ओमेगा 3 असेल, मॅग्नेशियम असेल, सेलेनियम असेल, व्हायटॅमिन सी असेल, हे सगळे घटक आपल्या ब्रेन फंक्शनला खूप जागरूक करायला मदत करतात. बऱ्याच वेळा आपल्याला असं दिसतं की खूप थकवा येतोय. का थकवा येतोय? मे बी ॲनिमिया आहे, म्हणजे लोहाची कमी आहे. आणि लोहाचं ॲब्झॉर्प्शन वाढण्यासाठी आपल्याला आयर्नची गरज आहे आणि त्याचबरोबर व्हायटॅमिन सीची गरज आहे. तर हे सगळे पदार्थ एकत्र घेणं गरजेचं आहे. आता मी तुला अगदी साधं उदाहरण सांगते. आपल्या घरातला वरण भात हा बेस्ट कॉम्बिनेशन ऑफ प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट आहे. राईट. कारण का धान्यामध्ये असणारे जे अमायनो ॲसिड आहे ते इनकम्प्लीट आहे आणि डाळीमध्ये असणारा पण अमायनो ॲसिड इनकम्प्लीट आहे. सो जेव्हा ह्या दोघांचा संयोग होतो तेव्हा ते कम्प्लीट प्रोटीन होतं. त्याच्यावर आपण लिंबू पिळतो, सो व्हायटॅमिन सी मिळतं. त्याच्यावर आपण तूप घालतो, जे इसेन्शियल फॅट आहे, जे आपल्या आतड्यासाठी गरजेचं आहे, स्किनसाठी गरजेचं आहे. सो अगदी साधा आपल्या घरातला वरण भात, तूप, लिंबू हे आयडियल फूड आहे आपल्या त्वचेसाठी, आपल्या ब्रेन फंक्शनसाठी आणि आपल्या आतड्यांसाठी. बरं. म्हणजे या गोष्टी आई आजीने नेहमी सांगितल्यात आपल्याला. पण आता आपण गो विथ द फ्लो, तसं गो विथ द ट्रेंड झालेलो आहोत आणि या गोष्टी आपण खूप दुर्लक्ष करतो. मग असं म्हणजे एक जर तुम्हाला डाएट सांगायचं असेल आपल्या प्रेक्षकांना की जे तुमचा मूड फ्रेश ठेवण्यासाठी दररोज तुम्ही जर ते पदार्थ तुमच्या ह्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केलेत किंवा घेतलेत तर तुमचा मूड हा खूप छान राहू शकतो, दिवसभर फ्रेश वाटू शकतो. ओके. एक म्हणजे दिवसाची सुरुवात करताना चहा कॉफीनी न करता नट्स किंवा सीड्सनी करावी. ओके ओके. सो तुम्ही बदाम घेऊ शकता, अक्रोड घेऊ शकता, याच्यापासून तुम्हाला इसेन्शियल फॅट मिळायला मदत होईल. त्याचा फायदा तुमच्या ब्रेन फंक्शनसाठी होणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही एखादं फळ घेऊ शकता. अगदी केळं ही आपण आहारामध्ये घेऊ शकतो अनलेस अँड अनटिल तुम्हाला हाय शुगर्स नाही आहेत. ओके. सो तुम्ही केळं घेऊ शकता, ज्याच्यापासून तुम्हाला उत्तम प्रकारचं पोटॅशियम मिळेल. इट इज अ गुड फायबर फॉर युअर गट. त्याच्यानंतर नाश्त्यामध्ये मी असं म्हणेन की तुम्ही संयोग करा. आपल्याकडे पोहा, उपमा आपण घेऊ शकतो. मग पोहे केले तर त्यात मटार टाका, कांदा बटाटा टाका, वर नारळ घाला, जेणेकरून तुम्हाला इसेन्शियल फॅट मिळेल. किंवा इडली सांबार घ्या, ज्याच्यापासून तुम्हाला प्रोटीन आणि कार्बचं एकत्र समीकरण मिळू शकेल. म्हणजे मी नेहमी उदाहरण सांगते की पूर्वी अगदी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मावळे जेव्हा लढायला जायचे तेव्हा सुरुवात ते काय करायचे? भाकरी, पिठलं, कांदा आणि हिरवी मिरची. आयडल फूड फॉर गट, ब्रेन फंक्शन, मसल रिकव्हरी. खरं. सो असे पदार्थ आपण आपल्या आहारात घ्यावे. मी कटाक्षाने सगळ्यांना हे सांगेन की दिवसभरामध्ये कमीत कमी 2 वाटी कच्ची भाजी पोटात जावी.
म्हणजे ती कोशिंबीरच्या स्वरूपात असेल, सॅलेडच्या स्वरूपात असेल. आता सॅलेड म्हटलं की सगळ्यांना असं वाटतं की असं काहीतरी फॅन्सी ड्रेसिंग घातलं पाहिजे का? अजिबातच नाही. नुसतं लिंबू पिळा, मीठ घाला, त्याच्यावर मिरपूड घाला, किंवा काहीच नाही करायचं, नुसतं दही घाला आणि खा. काकडी, कांदा, टोमॅटो, गाजर, मुळा, बीट या सगळ्या भाज्या तुम्ही आहारामध्ये घेऊ शकता. आणि सीझनल जी फळं आहेत ती खूप गरजेची आहेत. पण फळं ही फळांच्या रूपात घ्यावीत, कुठल्या प्रकारचे ज्यूस काढू नयेत. खरंय खरंय. आता जसं तुम्ही म्हणालात की या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, तशा अशा कुठल्या गोष्टी आहेत किंवा कुठल्या सवयी आहेत त्या आपण शक्यतो टाळल्या पाहिजेत, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला त्याचा काही वाईट परिणाम नाही मिळणार? ओके. आता आपला जो मंच आहे तो सखी हा मंच आहे, राईट? सो बऱ्याच वेळा काय होतं की बायका सकाळी घरामध्ये खूप काम करतात आणि मग दुपारी काहीही ॲक्टिव्हिटी होत नाही. तर मी असं म्हणेन की एका जागी सलग 1 तास बसू नये. राईट. ओके. वेन यू सिट फॉर वन प्लेस ॲट मोर दॅन 1 hour, त्याचा साईड इफेक्ट इक्वलंट टू स्मोकिंग इतका धरला गेला आहे. हो, म्हणजे आता परत असे अनेक रिसर्च आहेत. म्हणजे अमेरिकन स्पोर्ट्स मेडिसिनचे काही रिसर्च आहेत की त्यांनी सांगितलं एखादी व्यक्ती जर सलग 3 तास एका जागी बसत असेल तर 1 सिगरेट ओढल्यासारखं आहे. सो ॲक्टिव्हिटी ॲड करा, एका जागी बसू नका. दुसरी गोष्ट म्हणजे दर खाण्यानंतर तुम्ही 100 पावलं चाला, बरोबर, जेणेकरून पचन चांगलं होईल. दर तासाला पाणी पिणं खूप गरजेचं आहे. सगळ्यांना अशी चकचकीत आणि ग्लोई स्किन पाहिजे, मग त्यासाठी वेगवेगळी क्रीम आणि प्रोसिजर केल्या जातात. बरोबर. पाणी इज अ नॅचरल मेडिसिन, नॅचरल सॉल्व्हंट आहे. सो दर तासाला आपण पाणी प्यावं, घोट पाणी प्यावं, घटा पाणी पिऊ नये. हे छोटे छोटे बदल करावेत. आणि एक्सरसाइज, मी असं म्हणेन की जरी आपल्या सगळ्या मैत्रिणी खूप बिझी आहेत, घरातलं सांभाळतायत, नोकरीवर जात आहेत, तरीही किमान 35 to 40 मिनिट्स एक्सरसाइज केला तर ब्रेन फंक्शन चांगलं राहणार आहे. म्हणजे मी असं इथे अजिबात म्हणत नाही आहे की वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइज करायचं आहे, नाही. ज्यांना कोणाला हॅपी हॉर्मोन सिक्रेशन पाहिजे, ज्यांना कोणाला ब्रेन फंक्शन चांगलं पाहिजे, त्यांनी व्यायाम करणं गरजेचं आहे. सो कितीही बिझी असलात, कारण का एक्सरसाइज केल्यानंतर एन्डॉर्फिन नावाचा हॉर्मोन सिक्रेट होतो, ज्याच्यामुळे तुम्हाला छान वाटणार आहे आणि हे ब्रेन करू शकेल. बरोबर. त्यामुळे मी असं म्हणेन की किमान 35 to 40 मिनिट्स एक्सरसाइज हा झालाच पाहिजे. खरं आहे. आणि ब्रेन फंक्शन. एक्झॅक्टली. आणि एकंदरीतच त्याच्यामुळे फ्रेश वाटणं, मूड सुधारणं या गोष्टी होणार आहेत. मॅम, असंही बरेचदा होतं की नैराश्य किंवा अति स्ट्रेस आहे किंवा एन्झायटीचे इश्यूज बऱ्याच लोकांना आहेत, बऱ्याच स्त्रियांना हे आहे. म्हणजे अगदी आपल्या ज्या गृहिणी मैत्रिणी आहेत त्यांना आहे, पण त्यांना त्या गोष्टी समजत नाही. आणि तेव्हा जे काही इमोशनल विकनेस असेल किंवा जे काही अप्स अँड डाऊन्स आहेत, या गोष्टी डील करणं त्यांना खूप डिफिकल्ट जात असतं. मग अशा वेळेस काय असं होतं की आपल्या शरीरामध्ये काय गोष्टीची कमतरता निर्माण होते म्हणून हे असं होतं, आणि अशा परिस्थितीमध्ये काय आहार घेतला तर आपला मूड किंवा इतर गोष्टी नॅचरली आपण विदाऊट मेडिकेशन सुधारू शकतो? अगदी. तर मी आता आधी 4 हॉर्मोन्स विषयी सांगेन. येस. पहिली गोष्ट म्हणजे सिरोटोनिन. ज्या बायकांची झोप डिस्टर्ब आहे त्यांचं मन आणि ब्रेन फंक्शन दोन्ही इम्पॅक्ट होणार आहे. बरोबर. तो शांत सलग झोप घेणं गरजेचं आहे. आपल्या हातामध्ये जे खेळणं आलं आहे ते सतत स्क्रोल करतोय आपण आणि ब्ल्यू लाईट एक्सपोजर खूप जास्त होत आहे. ते थोडंसं कमी केलं तर झोप चांगली होईल, सिरोटोनिन हॉर्मोन सिक्रेशन चांगलं होईल आणि मग रिकव्हरी चांगली होईल. दुसरी गोष्ट म्हणजे एन्डॉर्फिन, एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, वेन यू आर अराउंड युअर लव्ड वन्स, त्याच्यामध्ये घरची लोकं असतील, आपली घरातली लहान मुलं असतील, पाळीव प्राणी असतील, झाडं असतील, या सगळ्यांच्या बरोबर आपण जेव्हा असतो तेव्हा ऑक्सिटोसिन मिळतं. तर माझ्याकडच्या मी खूप माझ्या सगळ्या मैत्रिणींना हेच सांगते की तुम्ही 15 मिनिटं तरी निसर्गात एक चक्कर मारा, झाडांपाशी जा, तुमच्या आजूबाजूला एखादं मोठं झाड असेल तर त्याला जाऊन हात लावा, जेणेकरून ऑक्सिटोसिन मिळेल आणि जे ब्रेन फंक्शनला हेल्प करेल. ओके. आणि त्याच्यानंतर म्हणजे चांगलं खाणं, कारण का चांगलं खाणं जेव्हा आपण चालू करतो तेव्हा ऑक्सिटोसिन सेल्फ लव्ह मध्ये रूपांतरित होतं. स्वतःवर प्रेम करणं. मी म्हटलं ना मगाशी की जेवणाचं ताट स्वतःसाठी वाढून घेणं हे एक
सेल्फ लवचा ॲक्ट आहे. म्हणजे सेल्फ लव म्हणजे फक्त जाऊन शॉपिंग करायला पाहिजे किंवा मेकअप करायला पाहिजे असं नाही आहे. मी माझं जेवणाचं ताट वाढून घेते, ताटामध्ये मी सगळे पदार्थ व्यवस्थित आहेत की नाही ह्याच्याबद्दल जागरूक आहे. इट इज अ काइंड ऑफ सेल्फ. आणि विशेष म्हणजे आपल्या घरच्यांना जितकं आपण मनापासून वाढतो, सगळं त्यांना मिळावं, तसं स्वतःसाठी पण. स्वतःसाठी. सो ट्रीट युअर बॉडी ॲज अ टेम्पल आणि ट्रीट युअर सेल्फ लाईक अ गॉड. आपण स्वतःमध्ये देवत्व शोधलं पाहिजे, जेणेकरून आपण स्वतःकडचा आपला दृष्टिकोन आहे ना तो थोडा बदलायला मदत होईल. आता हे मी हॉर्मोन्सबद्दल सांगितलं. आता मला तुला हे सांगायचं आहे की फूडमध्ये तुमच्या आहारामध्ये जर प्रोसेस्ड फूड इंटेक कमी आहे तर तुमचं मन शांत राहील. एक्सेसिव्ह सॉल्ट, एक्सेसिव्ह शुगर विल मेक यू इरिटेट. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे जेवणाच्या वेळा तुमच्या पुढे मागे होत आहेत, मग तुम्हाला चिडचिड होणारच आहे. तर शक्यतो मग छोटी खाणी घ्या. अगदीच तुम्हाला मध्ये खायला वेळ नाहीये, तुम्ही एखादा ग्लास ताक पिऊ शकता, मुठभर चणे खाऊ शकता. आपल्याकडे आता श्रावण महिन्यामध्ये बघितलं की दर शुक्रवारी आपण चण्याचा गुळ नैवेद्य दाखवतो. मग तो काय नियम आहे का फक्त श्रावणातच करायला पाहिजे? तुम्ही रोज खाऊ शकता ते, बिकॉज इट इज हँडी, इट इज कन्व्हिनियंट. तुम्ही मखाणा खाऊ शकता. मी असं म्हणते की तीळ आणि जवस आपण मधल्या वेळच्या खाण्यामध्ये एखादा चमचा कच्चे खाल्लेत तरी पण फायदा होईल. ब्रेन फंक्शन चांगलं होईल, कारण का omega-3 मिळेल, व्हिटॅमिन ई मिळेल, अँटीऑक्सिडंट म्हणून फायदा होईल, कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन चांगलं व्हायला मदत होईल. आपण काय करतो, कंटाळा आला की चहा प्या. चहा बरोबर काहीतरी आपल्याला बेकरी प्रॉडक्ट लागतं, त्याचा फायदा आपल्या शरीरावर नाहीच होणार आहे, दुष्परिणामच होणार. तर मॅम, जसं आता तुम्ही बोलताना म्हटलं की काय खाल्लं पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे, विशेषतः ज्यांना एन्झायटी आणि इमोशनली जे कोणी डिस्टर्ब आहेत किंवा काय, त्याच्यामध्ये तुम्ही एक उल्लेख केला तो म्हणजे चहा कॉफीचा. बरेचदा असं होतं ना की ती सवय लागल्यानंतर मला एका वेळेमध्ये चहा किंवा कॉफी प्यायची तलप लागते असं आपण सगळेच बोलतो. ती तलप असते तरी काय, आणि त्यावेळेस काय नेमकं शरीरामध्ये किंवा मनामध्ये आपल्या असे बदल होत असतात की आपल्याला ते प्यावंसं वाटतं? ओके. असं चहामध्ये एक तर पहिली गोष्ट साखर, चहा किंवा कॉफीमध्ये, आणि चहामध्ये असणारं टॅनिन आणि कॅफिन आणि कॉफीमध्ये असणारं कॅफिन, ह्या दोघांचाही इम्पॅक्ट तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टीमवर होतो, तुमच्या हार्टबीटवर होतो. सो हृदयाचे ठोके कमी जास्त होणं, मन विचलित होणं, मन एकाग्र न होणं, फोकस न करू शकणं, असं नॅचरली व्हायला लागतं, बिकॉज युअर बॉडी इज अडॅप्टेड. ओके. तर मी बऱ्याच लोकांना असं सांगते की एकदम कट करण्यापेक्षा हळूहळू आपण पोर्शन साईज कमी करू शकतो. सो तुम्ही दिवसभरात 2 किंवा 3 कप चहा पित असाल किंवा कॉफी पित असाल, तुम्ही 1 कप प्या, ती अर्धी प्या सकाळी, अर्धी प्या संध्याकाळी. पण त्याच्याऐवजी मग तुम्ही एखादा ग्लास लिंबू पाणी, त्याच्यामध्ये सब्जा घालून किंवा चिया सीड्स घालून, किंवा तुम्ही एखादं फळ चावून ओके, किंवा नट्स अँड सीड्स, किंवा जर तुम्हाला अगदीच खूप चहा प्यावासाच वाटत असेल, म्हणजे काहीतरी प्यायची इच्छा होत असेल, तर मी असं म्हणते की फुलांचा चहा प्यावा. ओके. सो कॅमेमाईल फूल आहे किंवा पारिजातक, गोकर्णाचा चहा, पारिजातकाचा चहा, तुम्ही तो पिऊ शकता. तुम्हाला त्या फ्लेवरनी छान वाटणार आहे. म्हणून आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये बघितलं असेल की मोगरा घातलेलं पाणी, वाळा घातलेलं पाणी दिलं जायचं, कारण का तो फ्लेवर आहे, त्या पाण्याला तो वास आहे, त्याच्यामुळे कामनेस येतोय. ओके. आता आपल्याकडे लव्हेंडर फ्लावर मिळत नाही एवढं, पण बाहेरच्या देशांमध्ये लव्हेंडर फ्लावर्स पण मिळतात. तर लव्हेंडर फ्लावरचा इम्पॅक्टच हा आहे की इट विल गिव्ह यू लॉट ऑफ कामनेस. ओके. आपल्याकडे गोकर्ण मिळतं, पारिजातक मिळतो, त्याचा चहा आपण पिऊ शकतो, जास्वंदीचा चहा पिऊ शकतो. देवाला वाहिलेली जी निर्माल्यातली फुलं आहेत ती फुलं उकळायची आणि त्याचं पाणी प्यायचं. दॅट विल गिव्ह यू लॉट ऑफ रिलॅक्सिंग इम्पॅक्ट. मी असं बऱ्याच लोकांना सांगते आणि स्वतः पण मी हे फॉलो करते की ब्रेथवर्क करणं पण खूप गरजेचं आहे. आपल्या श्वासावर आपण काम करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा जेव्हा खूप स्ट्रेस असतो तर यू मस्ट हॅव हर्ड अबाउट भ्रामरी प्राणायाम. राईट. भ्रामरी प्राणायामामध्ये काय आहे की तुम्हाला हमिंग साऊंड करायचा आहे, असा साऊंड करायचा आहे, भुंगा. राईट. सो तो काय आहे, when you make that humming sound, you will trigger parasympathetic nervous system. अच्छा. जी वेगस नर्व आहे ती ट्रिगर होते आणि त्याच्यामुळे तुम्हाला नॅचरल कामनेस येतो.
जी माणसं गाणं गुणगुणतात ती हॅपीच असतात. दुःखी माणसं बघितलीस का की ती गाणी गुणगुणतात? नाही गुणगुणत. राईट राईट. सो जेव्हा आपण गाणं गुणगुणायला लागतो तेव्हा आपल्याला छान वाटायला लागतं, बिकॉज यू ट्रिगर दॅट वेगस ना. म्हणजे ऑफिस मध्ये वगैरे पण बरेचदा आपण खूप असं काहीतरी घडतं आणि खूप आपण स्ट्रेस आणि डिप्रेशन मध्ये वगैरे जातो असं म्हटलं जातं. मी सांगते ही एक रेमेडी आहे. श्वास घ्या आणि सोडताना व्हाईल एक्झेलिंग आउट मेक अ हमिंग साऊंड. हे तुम्ही, मी गॅरंटी देऊ शकते, तुम्ही हे 5 मिनिटं करा आणि मला नक्की मेसेज करा की अगदी छान वाटतंय आम्हाला ह्याच्यामुळे. खरी गोष्ट आहे. म्हणजे विदाऊट मेडिकेशन सुद्धा तुम्ही स्वतःला स्ट्रेट करू शकता. जेवढं आपल्याला ताण आहे, जेवढी आपल्याला एन्झायटी आहे, तेवढा लांब श्वास घ्यायचा आहे, डीप श्वास घ्यायचा आहे. आपण श्वास इथून घेतो, आपल्याला श्वास इथून घेतो, थोडा अगदी जागरूक झालो तर, पण श्वास इथून नाही, आपल्याला नेवलपासून घ्यायचा. सो तो जेव्हा आपण घेतोय, आणि बऱ्याच वेळा तू बघितलं असेल, जेव्हा आपण ताणाखाली असतो, घरी वाद झालाय, कोणाशी तरी भांडण झालंय, तेव्हा आपले खांदे असे जवळ यायला लागतात आणि आपण पोक काढायला लागतो की आपले लंग्स असे दाबले जातात. पहिली गोष्ट काय करायची, ताठ बसायचं, आपले शोल्डर्स एका लाईन मध्ये आणायचे, सो दॅट लंग्स विल एक्सपांड आणि देन स्टार्ट डीप ब्रीथिंग. ह्याला काहीच करायची गरज नाही, हे आपण नॉर्मल बसलोय त्या क्षणाला करू शकतो. बऱ्याच वेळा बायकांना शिवणकाम, भरतकाम यासारखे छंद पूर्वी खूप होते. येस, त्याच्यानी पण कॉग्निटिव्ह हेल्थ खूप चांगली होती असा रिसर्च आलाय. अल्झायमर डिमेन्शियासाठी भरतकाम, विणकाम हे खूप मदतरूप ठरतं. सो गो बॅक टू द रूट्स. खरी गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला वेळ जावा असं वाटत असेल तर तुम्ही काहीतरी छंद जोपासा, आणि मग छंद जोपासताना तुम्ही जेवढी फाईन न्यूरोमोटर मुवमेंट, म्हणजे तुमचे बोटांची मुवमेंट असेल, रांगोळी काढणं असेल, रंग भरणं असेल, क्रोशा असेल किंवा विणकाम, भरतकाम असेल, दिस विल हेल्प यू टू रिड्यूस युअर स्ट्रेस. हे नॅचरल आहे, आपल्याला काही करायची गरज नाही. मी म्हणते ना की दिवसभर आपल्याकडे 24 तास आहेत, त्याच्यातला 1 तास व्यायामाला दिला, साधारणपणे अर्धा तास, म्हणजे 15 मिनिटं सकाळी, 15 मिनिटं संध्याकाळी ब्रेथ वर्कला दिली, आणि अर्धा तास काहीतरी तुम्हाला आवडेल ते, भरतकाम, शिवणकाम असं काहीतरी केलं, तर जगातलं काही झालं तरी कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आणि एन्झायटी होणार नाही. वा, ओल्ड इज गोल्ड. ओल्ड इज गोल्ड. खरी गोष्ट आहे. मॅम, इस्पेशली स्त्रियांमध्ये आपण बघतो की पिरियड्स येणार असतील तर त्याच्या आधी काहींना PMS, आपण मूड स्विंग्स खूप मोठ्या प्रमाणात होतात, किंवा इवन मोनोपॉजचा जेव्हा काळ असतो, रजोनिवृत्तीचा काळ, तेव्हा बायकांमध्ये बरेच मूड स्विंग्स होताना दिसतात, किंवा ड्युरिंग प्रेग्नन्सी पण या गोष्टी होतात. मग त्यांना तुम्ही कसा सल्ला द्याल, कसा आहार आपला असला पाहिजे की मन छान राहील? ओके, तर जेव्हा PMS होतोय किंवा मेनोपॉजमध्ये, पेरिमेनोपॉझल स्टेजमध्ये खूप हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे इरिटेशन होत आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारच्या डेफिशियन्सी नाही आहेत ना हे चेक करा. रेग्युलर ब्लड चेकअप इज काइंड ऑफ अ मिरर. आपल्यासमोर तो आरसा आहे जो आपल्याला दाखवतो की अरे हां, आपल्या काही लेवल्स कमी जास्त होत आहेत, काही डेफिशियन्सी आहेत आपल्याला त्या रेक्टिफाय करणं. उदाहरणार्थ लोहाची डेफिशियन्सी असेल, प्रोटीनची डेफिशियन्सी असेल, तर प्रोटीनची डेफिशियन्सी पण आपण भरून काढणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला हॉर्मोनल इम्बॅलन्स होणार नाही. बरोबर. ओके, त्याचबरोबरीने आहारामध्ये अँटीऑक्सिडंट्स. आता ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऑक्सिडेशन म्हणजे अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर गंजणं. राईट. ओके, मग जेव्हा आपण ताणाखाली जातोय तेव्हा आपलं ऑक्सिडेशन होतंय, आपल्या सगळ्या सेल्स, शरीरामधल्या सगळ्या पेशींमध्ये गंजणं चालू होतंय. बरोबर. ते होऊ नये म्हणून आहारामध्ये जीवनसत्व क आपण ठेवावं. राईट. मग लिंबू असेल, आवळा असेल, सिट्रस फ्रूट्स असतील, ऑरेंज, संत्री, मोसंबी ह्यासारखी फळं. आपल्याकडे बेरीज मिळतात, म्हणजे स्ट्रॉबेरी मिळते, करवंद मिळतात, जांभळं मिळतात, त्याचं सेवन करावं. त्याच्यापासून असणारे खूप सारे अँटीऑक्सिडंट्स आपल्याला मिळायला मदत होईल. राईट. सो हे बदल करावेत. आणि मी सगळ्या, म्हणजे PMS असेल तरीही, म्हणजे PMSमध्ये ना एक हल्ली मी ट्रेंड बघितला की PMS आहे म्हणून चॉकलेट इज नॉट द सोल्युशन. मी हे तुम्हाला पुढे विचारणार होते की डार्क चॉकलेट हे खूप खाल्लं जातं. डार्क चॉकलेट तुम्हाला थोड्याफार प्रमाणात तुम्ही खाल्लं तर तुम्हाला मदत करू शकतं, पण परत चॉकलेट बनवताना ऑइल कुठलं वापरलं ह्याचाही विचार केला पाहिजे. म्हणजे लोक असा विचार करतात की आम्ही डार्क चॉकलेट घेतोय आणि त्याच्यामध्ये साखर नाही आहे, पण ऑइलचं काय? सो रीड युअर लेवल्स. तुम्ही काय खाताय त्याचं लेवल वाचा.
सो दॅट यू विल अंडरस्टँड की त्याच्यामध्ये काय आहे आणि त्याच्याने मला पोषण मिळणार आहे की नाही. बरोबर आहे. सो मी असं म्हणेन की नट्स अँड सीडचा वापर करा. भोपळ्याच्या बिया, सनफ्लॉवरच्या बिया, किंवा आपल्या घरामध्ये आपण चणे असतील, हरभरे असतील, फुटाणे असतील, मखाणा असेल, ह्याचं सेवन करा. तीळ वापरा, जवस, कारळं यासारख्या सीड्स वापरा. ओला नारळ इज अगेन गुड फॉर स्टमक, गुड फॉर स्किन, सो त्याचा वापर करा. मग हे बदल करा, कारण हे सगळे छोटे छोटे बदल केल्यानंतर आपण ह्या सगळ्या सिच्युएशन्सना डील करू शकू. कारण बायकांमध्ये फक्त एक हॉर्मोन आहे का नाही, दिवसाला रोज वेगवेगळे हॉर्मोनचे पॅटर्न आहेत. बरोबर. PMS आहे, पिरियड्स आल्यानंतर वेगळे हॉर्मोन्स आहेत, ओव्ह्युलेशनमध्ये वेगळे हॉर्मोन्स आहेत. सो बॅलन्स न्यूट्रिशन, एक्सरसाइज, स्लीप आणि हायड्रेशन हे 4 पिलर्स आहेत. योग्य आहार, योग्य विहार म्हणजे व्यायाम, झोप आणि पाणी, ह्या सगळ्यांना एकत्र करणं गरजेचं आहे. खरं आहे. आणि हा कानमंत्रच आहे म्हणेन मी. तुम्ही गृहिणी असाल किंवा तुम्ही अगदी ऑफिस गोईंग जरी स्त्रिया असाल तरी सुद्धा हे फॉलो केलं तर तुम्ही एकदम सॉर्टेड होऊन जाऊ शकता. दिस इज लाईक SIP, दिस इज लाईक इन्व्हेस्टमेंट. ही तुझ्या म्हणजे आता तू तरुण आहेस, तुझी पाळी आता जस्ट चालू झाली आहे, तर तुझ्या पुढच्या प्रेग्नन्सीच्या दृष्टीने तुला आता इन्व्हेस्टमेंट करायची. जेव्हा तू प्रेग्नंट आहेस तेव्हा लॅक्टेशनच्या दृष्टीने तुला इन्व्हेस्टमेंट करायचे. आणि बाळ झाल्यानंतर, मुलं मोठी झाल्यानंतर तुला मेनोपॉज आणि 50 नंतरच्या आयुष्यासाठी तुला इन्व्हेस्टमेंट करायचे. सो माइंडफुल इटिंग म्हणजे राईट फूड ॲट राईट टाईम इन राईट कॉम्बिनेशन, एक्सरसाइज आणि निद्रा, या तिघांचाही समावेश नीट करणं गरजेचं आहे. खरं आहे. इस्पेशली बायकांना व्यायामाच्या बाबतीमध्ये ना, आम्ही चालायला जातो किंवा आम्ही योगा करतो किंवा आम्ही घरकाम करतो आणि तोच आमचा व्यायाम होऊन जातो. एक्झर्शन आणि एक्सरसाइज ह्याच्यामध्ये फरक आहे. ओके, खरं आहे. सो नुसतं चालणं म्हणजे व्यायाम नाही. मी असं म्हणेन, एक वेळ पुरुषांना कसं त्यांना असं वाटतं की त्यांनी जिममध्ये जाणं हा खूप गरजेचं आहे राईट मसलसाठी. मी असं म्हणेन बायकांनी जिममध्ये जाणं खूप गरजेचं आहे. बायकांनी वेट ट्रेनिंग करणं खूप गरजेचं आहे. कारण आपण लॅक्टेशनमध्ये, प्रेग्नन्सीमध्ये आपल्या शरीरातलं कॅल्शियम खूप कमी होत असतं. ते बोनमधलं कॅल्शियम कमी होऊ नये म्हणून वेट ट्रेनिंग केलं पाहिजे. आणि मग प्रश्न येतो की आम्ही वेट ट्रेनिंग कसं करू, पूर्वी कुठे होतं. पण पूर्वी आपण ओणव्याने दगडावर कपडे घासून रगडायचो आणि धुवायचो, आपटायचो. तर ह्या सगळ्यामध्ये डेडलिफ्ट होती, बायसेप कर्ल होते, ट्रायसेप कर्ल होते. आता आपण जेव्हा ही नावं म्हणतो तेव्हा असं वाटतं, अरे काय जिममध्ये जायला सांगितलं. आपण एखादी गृहिणी जर भाजी आणायला गेली तर ती कमीत कमी 8 किलोची भाजी आणते. 1 किलो कांदे, 1 किलो टोमॅटो, 1 किलो बटाटा, बाकीची भाजी आणि मग फळं, असं मिळून होतं 8 किलो. आपण आपल्या 8 वर्षाच्या मुलाला कडेवर घेतो आणि चालतो. तेव्हा आपण असा विचार करत नाही की अरे मी वेट ट्रेनिंग कसं करू. हे वेट ट्रेनिंगच आहे. दळणाचा डबा आपण असा उचलून असा वर ठेवतो, ओव्हरहेड प्रेस करतो. सो वेट ट्रेनिंग इज मस्ट. ओके, त्या सगळ्या बायकांनी करणं गरजेचं. खरंय. आता अगदी आपण उत्तरार्धात येतोय. एक तुम्हाला जर अशी टीप द्यायची असेल की जर तुम्ही अगदी ऑफिस गोईंग आहात आणि तुम्हाला स्वतःच्या मूड बरोबर स्वतःचं शरीरही छान मस्त ठेवायचं आहे, तर त्यासाठी एक टीप तुम्ही काय द्याल गृहिणींना सुद्धा आणि ऑफिस वर्किंग वुमनला? येस. ओके, सो मी वर्किंग वुमनला सांगेन की तुमच्या जेवणाच्या वेळा प्लीज पाळा. जर तुमचं जेवण पुढे मागे होणार असेल तर मधली खाणी तुम्ही तुमच्याजवळ हँडी ठेवा की पटकन तोंडात टाकता येते. म्हणजे असं मी बोलू शकते का अशा प्लॅटफॉर्मवर मला माहिती नाही, पण बऱ्याच वेळा पुरुष हे ब्रेकमध्ये जाऊन स्मोक करतात. बरोबर. मग आपण 4 बदाम खायला लाज का बाळगायची किंवा अर्धं केळं खायला लाज का बाळगायची. सो स्वतःच्या आहाराची काळजी घेताना कुठल्याही प्रकारची लाज बाळगायची नाही. बी लिटल सेल्फिश. मी असं म्हणेन की तुमच्या जेवणाच्या डब्यामध्ये तुम्ही पोळी भात जे आणलं असेल ते नक्की शेअर करा, पण तुमचं सॅलड कोणाबरोबरही शेअर करू नका. तुमचं फ्रूट कोणाबरोबरही शेअर करू नका. बरोबर. ही महत्वाची टीप आहे. जेवणाच्या वेळा पाळा जेणेकरून यू कॅन फंक्शन बेटर. खरं. आणि फिमेल्स आर मल्टी फंक्शनिंग. सो आपल्या ब्रेनला फंक्शन होण्यासाठी व्यवस्थित एनर्जीचा सप्लाय होत राहणं गरजेचं आहे. खरं आहे. आणि ज्या गृहिणी आहेत
मी त्यांना सांगेन की प्लीज नाश्ता करा. नाश्ता याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही मोठा काहीतरी खाणं केलं पाहिजे. बऱ्याच वेळा बायका खूप कामात असतात घरातल्या, मग त्या नाश्ता करतच नाही, त्या नुसत्या चहा पित राहतात आणि बिस्किट खातात. त्याच्याऐवजी तुम्ही छोटासा का होईना दाण्याचा आणि गुळाचा लाडू खाऊ शकता किंवा एखादं फळ खाऊ शकता. मूठभर तुम्ही भिजवलेले कडधान्य वाफवून ती खाऊ शकता. म्हणजे तुम्ही पोहे, उपमा, थालीपीठ, घावन नाही खाल्लं तरी चालणार आहे, पण एवढं तरी खा आणि मग लंच करा. राईट. आणि आता सध्याचा जो सगळा माहोल आहे हा सणाचा आहे, उपवासाचा आहे, व्रतवैकल्यांचा आहे. मग अशा वेळेस आपण बरेच जण उपवास करत असतो आणि त्यावेळेस जे अगेन जे खाण्याचं कुठे ना कुठेतरी सगळं पुढे मागे होतं, उपवासाचं खाणं असेल किंवा काही, त्यामुळे चिडचिड होणं किंवा त्यामुळे रेस्टलेस वाटणं, हे जे प्रकार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? उपवासाच्या काळामध्ये मी एक सांगेन की उपवासाचा अर्थ असा आहे की स्वतःच्या मनाला घातलेला संयम. ओके, की जो तुम्हाला तुमचा जो मूड आहे त्याला तुम्ही कंट्रोल करू शकणार. सो जो उपवासाने तुम्हाला चिडचिड होत असेल तर पर्पज ऑफ फास्टिंग इज नॉट गेटिंग अचीव्ड. ओके, सो मन शांत ठेवण्यासाठी आहारामध्ये प्रथिनयुक्त आहार आपण उपवासाच्या दिवसांमध्ये पण घेणं गरजेचं आहे. सो बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो की उपवासाच्या दिवसांमध्ये काय खावं. पाणी भरपूर प्यावं, चोथायुक्त आहार असावा. तुम्ही काकडी खा, फळ खा चावून चावून, जेणेकरून तुमचं पोट साफ व्हायला मदत होईल, गट हेल्थ चांगली राहील. तिसरी गोष्ट, तुमच्या आहारामध्ये तुम्ही घरी बनवलेलं पनीर, दही, ताक ह्याचा समावेश नक्की करा. नट्स अँड सीड्सचा वापर करा. दूध तुम्हाला चालत असेल तुम्ही दूध वापरा किंवा तुम्ही आल्मंड मिल्क सारखा वापर करू शकता, जेणेकरून तुम्हाला प्रथिना जास्त मिळतील. राजगिरा किंवा ज्याला समक किंवा वरई म्हणतात ह्याचा वापर करा, जेणेकरून तुम्हाला इसेन्शियल कार्ब्स मिळायला मदत होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही आहाराचा जर विचार केलात ना तर तुमचा उपासही तुम्हाला खूप एक चेतना देणारा आणि ऊर्जा देणारा होऊ शकेल. पण उपवासाच्या दिवसांमध्ये तुम्ही तळलेले वेफर्स खाल्लेत किंवा खूप मिठाया खाल्ल्यात त्याचा फायदा होणार नाही. व्हेरी ट्रू. जसं आपण गप्पा मारताना तुम्ही म्हणालेलात की कोणाच्या मनात शिरायचं असेल तर तो मार्ग हा पोटातून असतो. आणि खरं आहे, म्हणजे जितक्या वेळ आपण बोलत होतो प्रत्येक गोष्टीमधनं ही गोष्ट सिद्ध होत होती की आपल्याला मनाला खुश ठेवायचं असेल तर आहार उत्तम असणं, त्याच्या वेळा पाळणं आणि त्याच्या सगळ्या गोष्टींमध्ये बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे मॅम. खरंच मी जसं म्हटलं तसं आपण गप्पा मारत होतो आणि तुम्ही एका सखीशी साधलेला हा संवाद आहे असं मी म्हणेन. आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही लोकमत सखीचा भाग झाल्याबद्दल आणि आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू, खूप खूप आभारी आहे. तुम्हाला सुद्धा हा एपिसोड कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते नक्की मेन्शन करा, त्याची उत्तरं आम्ही तुम्हाला देऊ. बाकी लोकमत सखीला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.